So good morning all. Welcome to Fundamentals of Power Electronics lecture session. So in today's session, we are going to discuss the unit number 5th, that is Industrial Control Circuits. So कुणाला जर ऐकू येत नसेल नाहीतर दिसत नसेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला आणि एकदा सेशन मधून लीव्ह होऊन परत रिजॉईन हो. सो तुम्हाला म्हणजे परत तुम्ही बघू शकताय, नाहीतर रेंज जर प्रॉब्लेम असेल तर परत हा लेक्चर मी लिंक शेअर करेन तुम्हाला. सो कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर पर्सनली मेसेज करा मला. So we'll start about today's session. The outlines of today's session is the 5th unit, that is industrial control circuits. So 5th unit मध्ये आम्ही स्टडी काय करणार आहे. See, till now we have studied about the SCR. SCR कसं वर्क होतोय किंवा आतापर्यंत आम्ही काय केलंय, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस बद्दल स्टडी केलेला आहे. सो ते पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस कसं कन्स्ट्रक्ट झालेले आहेत, वर्क कसं होत्यात, ऑन कसं करायचं आणि ऑफ कसं करायचं. So till the 4th unit, 3rd unit, we have studied about this. And among all the power devices, the SCR is most commonly used device because the SCR चा triggering easy आहे, त्याला कम्युटेट सुद्धा म्हणजे ऑफ सुद्धा इझिली करू शकतोय. and SCR has a huge applications. So आता जर तुम्ही डेली लाईफ मध्ये बघितला नाहीतर सम ऑफ द इंडस्ट्री कंट्रोल सर्किट्स जर बघितला, सो बेसिक कंट्रोल सर्किट्स कन्स्ट्रक्टेड बाय युजिंग a SCR or MOSFET or IGBT. So these are the basic power element, power semiconductor devices which are used in an industry for the controlling here. So in 5th unit, we are going to see some control circuits which are used by the, or these circuits are constructed by the SCR. So in that first, we'll study about emergency lightning system by using a SCR, and second one, SCR based temperature controller. सो इमर्जन्सी लाइटनिंग सिस्टम म्हणजे आता सगळ्यांच्या घरात इन्व्हर्टर असतोय. सो मेन जर एमएससीबीचा मेन सप्लाय जर ऑफ झाला, डिस्कनेक्ट झाला, तर इन्व्हर्टरनं काय होतंय, ऑटोमॅटिकली लाइटनिंग सिस्टम आहे तसं सुरू होतंय. सो एमर्जन्सी लाइटनिंग सिस्टम मध्ये काय होणार आहे, आम्ही एससीआर यूज केलेला आहे आणि एका एससीआरला एक बल्ब यूज केलेला आहे. सो एक एससीआर काय करू शकतोय, एक बल्बला ऑपरेट करू शकतोय. सो मेन सप्लाय जर सुरू असेल तर तो बल्ब ग्लो होणारच आहे. इन केस इमर्जन्सी मध्ये मेन सप्लाय जर डिस्कनेक्ट झाला तर थ्रू द एससीआर तो बल्बला आम्ही काय करू शकतोय, ग्लो करू शकतोय. म्हणजे जे इन्व्हर्टरचं वर्क होतं होम ऍप्लिकेशन मध्ये, जे इन्व्हर्टरचं वर्क असतंय ते वर्क इथं कोण करणार आहे, एससीआर करणार आहे. सो दॅट इज द फर्स्ट कंट्रोल सर्किट. And second one is SCR based temperature controller means what? Here we are using a SCR to increase or decrease the temperature of any application. So जेव्हा हीट रिलेटेड इंडस्ट्री असेल आणि त्या इंडस्ट्रीमध्ये जर टेम्परेचर रेटेड पेक्षा किंवा ऑपरेटिंग लिमिट पेक्षा इन्क्रीज झालं तर त्याला सेन्स करायला यायला पाहिजे आणि तो टेम्परेचर सेन्स होऊन परत तो टेम्परेचर काय व्हायला पाहिजे, म्हणजे ऑपरेटिंग लेवलला रीच व्हायला पाहिजे. सो ते आम्ही काय करू शकतो, इथं हा दोन सर्किट मध्ये आम्ही स्टडी करणार आहे. सो 5th युनिट इज टोटली रिलेटेड विथ द इंडस्ट्रियल कंट्रोल सर्किट्स. सो इंडस्ट्रीमध्ये ऍप्लिकेशन्स होणार आहेत आणि तो ऍप्लिकेशन कंट्रोल कशाने होणार आहे, बाय युजिंग द एससीआर. सो फर्स्ट विल स्टडी अबाउट द emergency lightning system by using the SCR. So this is the circuit diagram for lightning system of a SCR. So हा सर्किट मध्ये तुम्ही बघू शकताय, this is a SCR, this is a lamp and this one is the main supply. म्हणजे हा MSCB कडून येणारा मेन सप्लाय आहे. नेक्स्ट हा लॅम्प, फॉर एक्झाम्पल इथं आम्ही सिंगल लाइटनिंग सिस्टम यूज केलेला आहे. हा ऍप्लिकेशन्स यूज मध्ये करून आम्ही पूर्ण घराचं सुद्धा काय करू शकतोय, लाइटनिंग सिस्टमला कंट्रोल करू शकतोय बाय युजिंग द SCR हियर. So for a simple model I am explaining here. So this is the main supply we are getting from the MSCB. So consider it as a MSCB supply. हा MSCB सप्लाय काय करणार आहे, इथं लॅम्पला ग्लो करणार आहे. सो दिस लॅम्प इज युज्ड ऍज अ डीसी लॅम्प. म्हणजे हा लॅम्प ग्लो काय होणार आहे, डीसी सप्लाय वरनं. आता आपल्या घरात जे असतोय ते नॉर्मली ऑपरेट कशावरनं होतंय, एसी वरनं होतंय. का म्हणजे अवेलेबल सप्लाय काय असणार आहे, एसी असणार. बट इथं हा लॅम्प काय होणार आहे, डीसी वर ऑपरेट होणार आहे. दिस मॉडेल इज कन्स्ट्रक्टेड फॉर द डीसी सप्लाय. सो लॅम्प डीसी ना ऑन होणार आहे म्हटल्यानंतर अवेलेबल सप्लाय इथून कुठला असणार, एसी असणार.
लॅम्प डीसी न ग्लो होणार आहे. तर हा एसी डीसी मध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे. त्यासाठी इथं काय यूज करणार आहे, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर. सो D2 and D3 forms the rectifier circuit which converts AC in the form of a DC, and that DC is connected. See, through this point that DC is connected to the lamp, आणि लॅम्प काय होणार इथं ग्लो होणार. सो कधी हा ग्लो होणार, मेन सप्लाय सुरू असताना. सी, त्याच कंडिशन मध्ये करंटला भरपूर पाथ आहे तिथं. एक हा पॉइंट पासून हा आउटपुट पॉइंट आहे रेक्टिफायरचा D2 आणि D3चा हा आउटपुट पॉइंट. इथून करंट कुठं कुठं फ्लो होऊ शकतोय, D1 साइडला फ्लो होऊ शकतोय. नेक्स्ट लॅम्प कडे फ्लो होऊन लॅम्प ग्लो करू शकतोय. नेक्स्ट कॅपॅसिटर कडे जाऊ शकतोय. नेक्स्ट इथं कुठं जाऊ शकतंय, एसीआर ला. बट हा पॉझिटिव्ह सप्लाय असणार आहे. सो हा सप्लाय कॅपॅसिटर कडे गेलं तर कॅपॅसिटरचा अप्पर प्लेट काय होणार, पॉझिटिव्हली चार्ज होणार, आणि लोअर प्लेट काय होणार आहे, निगेटिव्हली चार्ज होणार. म्हणजे हा पॉझिटिव्ह एससीआरचं कॅथोडला जर कनेक्ट झालं तर एससीआर इथं काय राहणार आहे, रिव्हर्स बायस्ड राहणार. सो मेन सप्लाय पासून जेव्हा लॅम्प ग्लो होतंय त्या कंडिशन मध्ये एससीआर काय असणार आहे, रिव्हर्स बायस्ड असणार. आणि जर रिव्हर्स बायस्ड एससीआर असेल तर इट ऑपरेट्स ॲज अ ओपन स्विच. म्हणजे असं करंट इथं फ्लो होणार नाही. सो हा पाथ फक्त इथं डिस्कनेक्ट होतोय. नेक्स्ट हा आउटपुट पॉइंट इथून D1 ऑन होऊ शकते का, म्हणजे डायोडला फक्त सप्लाय जरी दिला तरी डायोड ऑन होणार. नेक्स्ट हा डायोड पुढं डायोड मधनं फ्लो झालेला करंट R1 ला जाणार. R1 थ्रू कुठं जाऊ शकते, डीसी बॅटरीला. म्हणजे रेक्टिफायरचा आउटपुट काय मिळणार आहे, डीसी मिळणार. तो डीसी सप्लाय इथं बॅटरीला काय करू शकतोय, चार्ज करू शकतोय. चार्जिंग डायरेक्शन काय आहे, हा आउटपुट टर्मिनल D1 R1 अँड टू दी बॅटरी. सो इथं बॅटरी काय होणार आहे, डीसी व्होल्टेज चार्ज होणार आहे. कधी सप्लाय, सपोज काही जरी प्रॉब्लेम झाला, इन केस एनी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, मेन सप्लाय जर हा डिस्कनेक्ट झाला तर हा रेक्टिफायर ऑपरेट होणार नाही. रेक्टिफायर जर नाही ऑपरेट झाला तर हा पॉइंट काय होतोय, झिरो होतोय. आउटपुट व्होल्टेज आम्हाला मिळणार नाही. सो आउटपुट व्होल्टेज जर नाही मिळालं तर जे इथं बॅटरीला सप्लाय चाललंय तो बॅटरी चार्ज होणारा स्टॉप करतोय. मग त्या कंडिशनला बॅटरी त्याची एनर्जी काय करणार, रिलीज करणार. सी, आता आपण मोबाईलचं बॅटरी बघतो, नाही तर जे रिमोट मधला सेल असतोय त्याला आपण चार्ज करणार आहे. चार्ज करूपर्यंत तो चार्ज होते, आणि एकदा जर चार्जिंग स्टॉप झाला तर त्याचं एनर्जी इथं काय होते, रिलीज होत जाते. सो सेम डीसी बॅटरीचं एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार. तर ते एनर्जी कुठं जाणार आहे, एससीआर ला जाणार. एससीआर ला फॉरवर्ड बायस करणार आहे, आणि सेम त्याच थ्रू R3 पासून एससीआरच्या गेटला सुद्धा इथं काय मिळते, सप्लाय मिळते. आणि एससीआर काय होणार, फॉरवर्ड बायस होऊन सप्लाय थ्रू द R3 गेटला. Once the SCR starts conducting, it becomes closer switch. So as it is a closer switch, the entire battery gets connected to the lamp, because lamp and battery both are connected in a parallel connection. So whatever the voltage is charged across the battery, the entire supply gets connected to the lamp here. So हा बॅटरीचा व्होल्टेज पूर्ण लॅम्पला कनेक्ट झाला, आणि लॅम्प काय होणार आहे, हा तसंच ग्लो होणार आहे. हा कधी, इमर्जन्सी सिस्टम मध्ये. आणि ह्याचं कंट्रोलिंग कशाने होणार आहे, थ्रू द एससीआर होणार. हा झाला बॅटरीचा यूज होऊन लॅम्प ग्लो झाला. नेक्स्ट जे काही इथं प्रॉब्लेम होता तो जर प्रॉब्लेम रिपेअर करून हाय तसं एमएससीबीचं लाईट परत सुरू झाला तर हाय तसं बेसिक प्रोसिजर परत काय होतंय, स्टार्ट होतंय. इथून एसी सप्लाय मिळणार, तो एसी सप्लाय रेक्टिफायरनं कन्वर्ट होणार. रेक्टिफायरनं कन्वर्ट झालं की हा पॉइंटला डीसी सप्लाय मिळणार आहे. तो डीसी सप्लाय एससीआर ला काय करणार आहे, रिव्हर्स बायस्ड करणार. सो एससीआर जर रिव्हर्स झाला तर परत इट बिकम्स ओपन स्विच. सो एससीआर ओपन झाला तर बॅटरी जे डिस्चार्ज करत होता ते डिस्चार्ज स्टॉप होणार, आणि हा लॅम्प काय होणार आहे, मेन सप्लाय पासून ग्लो होणार आहे. अँड थ्रू द D1 and R1 अगेन बॅटरी स्टार्ट्स चार्जिंग हिअर. सो दिस इज ऑल अबाउट दी लाइटनिंग सिस्टम. सो इमर्जन्सी लाईट ग्लो होणार, त्याच कंडिशन मध्ये बॅटरी चार्ज होणार. मेन सप्लाय मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि हा सप्लाय जर डिस्कनेक्ट झाला तर बॅटरी चार्ज होणार नाही,
लॅम्प सुद्धा ग्लो होणार नाही. तर बॅटरी त्याची एनर्जी रिलीज करणार का, म्हणजे त्याचं चार्जिंग स्टॉप झालेलं आहे. सो बॅटरी इथं काय करणार आहे, एनर्जी रिलीज करणार. सो ते एनर्जी थ्रू द SCR काय करते, लॅम्पला ग्लो करते. सो दिस इज द emergency lightning system by using a SCR. So how SCR operates here? It operates as an inverter. घरातलं लाईट गेला तर इन्व्हर्टर ऑन होतोय, त्याच्या थ्रू घरचं पूर्ण लाइटनिंग सिस्टम सुरू राहते. आणि परत जर लाईट आला तर इन्व्हर्टरचं ऑपरेशन स्टॉप होते. इन्व्हर्टर स्टार्ट चार्जिंग आणि मेन सप्लाय पासून घरचं लाइटनिंग सिस्टम परत काय होणार आहे, रन होणार आहे. सो सेम application of same operation is carried out by using the SCR in this emergency lightning system. So next we'll see about the SCR based temperature controller. So SCR based temperature controller मध्ये इथं तुम्ही बघू शकताय, this is the SCR. So this SCR is connected to the heater load. So heater load म्हणजे आता एक इंडस्ट्री आहे आणि तो इंडस्ट्री जनरली टेम्परेचरवर काहीतरी ऑपरेट करणार आहे आणि त्या एका प्रोडक्टसाठी टेम्परेचर किती लागणार आहे, मिनिमम कन्सिडर करा 30°C टेम्परेचर जर लागणार असेल आणि हा हीटर लोड तो एक डिव्हाइसला काय करणार आहे, हीट करणार आहे. हा हीट जर 30 पेक्षा जास्त झालं तर तो प्रोडक्ट डॅमेज होऊ शकतोय. हीट म्हणजे काय, हे हीटर लोडचं टेम्परेचर कंटिन्युअसली तिथं काय व्हायला पाहिजे, मॉनिटर व्हायला पाहिजे. सो करू शकतोय 28 डिग्री झालं तर प्रोडक्टला पाहिजे असणारं टेम्परेचर कमी पडणार, सो प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही. 32 डिग्री झाला तर तो प्रोडक्ट एक्सेस हीट न काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतोय. परत इथं प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही म्हटल्यानंतर जे काही हीटर लोड आहे त्या हीटर लोडचं टेम्परेचर किती पाहिजे, 30 डिग्री पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 30 असायला पाहिजे. सो ते 30 डिग्री कंटिन्युअसली मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. तर ते मॉनिटरिंग इथं कशानं होतंय, SCR न होतंय. I'll explain the circuit. So AC सप्लाय यूज करणार आहे, तो AC सप्लाय मेन कुठं जाणार, हीटिंग लोडला, जे काही आपल्याला प्रोडक्ट हीट करायचंय त्याला जाणार. आणि तो हीटिंग लोड कुठं कनेक्ट आहे, हीटिंग लोडचं सिरीज मध्ये SCR कनेक्ट आहे. हा कंटिन्युअसली मॉनिटर करत राहणार. नेक्स्ट आता तुम्ही इथं बघू शकता SCRचं गेटला काय कनेक्ट आहे, R1 आणि R2चं पोटेन्शियल डिवायडर सर्किट आणि हा पॉइंट कुठं कनेक्ट आहे, गेटला. So R1 and R2 forms the divider circuit and here R2 is a temperature sensitive. So this is a RTD. RTD म्हणजे टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइस. तर ह्याचं रेझिस्टन्स कसं असतोय, रेझिस्टन्स टेम्परेचर डिपेंडेंट. तर हा R2चं टेम्परेचर रेझिस्टन्स कसं असतंय, टेम्परेचर वाढला तर ह्याचं रेझिस्टन्स काय होतोय, कमी होतोय आणि टेम्परेचर जर कमी झालं तर रेझिस्टन्स काय होते, इन्क्रीज होते. दॅट इज द RTD और टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेझिस्टर. सो नॉर्मल रेझिस्टर कसं असतोय, त्याचं रेझिस्टन्स फिक्स असतंय, बट RTDचं रेझिस्टन्स कसं असणार आहे, टेम्परेचरला डिपेंडेंट अँड दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स डिक्रीजेस आणि टेम्परेचर कमी झाला तर रेझिस्टन्स काय होतं, इथं इन्क्रीज होतं. सो इनिशियली AC सप्लाय ना हीटिंग लोड काय व्हायला लागले, हीट व्हायला लागले. अँड नॉर्मली दिस R2 इज प्लेस्ड इन दिस हीटिंग लोड फॉर द सेन्सिंग ऑफ द टेम्परेचर. सो हीटिंग लोड ऑपरेट व्हायला लागले इथं. हीटिंग लोड ऑपरेट होत असताना सपोज जर टेम्परेचर वाढला तर R2चं रेझिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार. रेझिस्टन्स जर कमी झाला इथं काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. सो हा करंट फ्लो होऊन SCR ला काय करते, ऑन करते. SCR ला जर ऑन केला तर हा SCR क्लोज्ड सर्किट होणार आहे. तर इथून फ्लो थ्रू द SCR सप्लायला फ्लो होणार, कमी असणार. तर हा R2 काय करणार आहे, टेम्परेचर वाढलं तर R2 कमी होणार. R2 कमी झालं की इथलं व्होल्टेज व्हॅल्यू काय होतं, इन्क्रीज होतं. और हा R2 कमी झाला तर R2चा अक्रॉसचा व्होल्टेज काय आहे, VG. हा VG कमी होणार आहे. तर हा VG SCR ला ऑन करण्यासाठी सफिशियंट नसतात. सो SCR जर नाही ऑन झाला तर इथून फ्लो होणारा करंट पाथ मिळालं
तर हीटर लोड मधला करंट सुद्धा काय होतोय तर डिस्कनेक्ट होतोय आणि करंट जर डिस्कनेक्ट झाला तर फर्दर जे इन्क्रीज इन टेम्परेचर आहे ते टेम्परेचर ऑटोमॅटिकली इथं काय होतंय कमी होतंय. सो दिस इज हाऊ SCR टर्न्स ऑन अँड टर्न्स ऑफ बाय द आउटपुट व्होल्टेज. झाला VG कमी झालं तर गेटला सप्लाय जाणार नाही, SCR ऑफ होणार. SCR ऑफ झाला तर हीटर कॉइलचं करंट काय होतं ऑटोमॅटिकली कमी होतंय. नेक्स्ट हायजी जास्त होतोय, VG जास्त झालं तर गेटला सप्लाय मिळणार आहे, SCR ऑन होणार. SCR ऑन झालं तर हा AC करंट थ्रू द हीटिंग कॉइल फ्लो होणार आहे. सो करंट जर हीटिंग कॉइल मधनं फ्लो झाला तर परत हाय तसं हीटर लोडचं टेम्परेचर इन्क्रीज होणार किंवा टेम्परेचर काय होणार आहे मेंटेन राहणार. सो दिस इज हाऊ वी कॅन कंट्रोल द टेम्परेचर बाय युझिंग अ SCR. अँड SCR टर्न ऑफ कशावर डिपेंड आहे RTD वर. सो RTDचं रेझिस्टन्स कसं असणार आहे, टेम्परेचर वाढला रेझिस्टन्स कमी होणार, टेम्परेचर कमी झालं तर रेझिस्टन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. सो these are the two industrial control circuit, and in both the industrial control circuit here we are using a SCR to control the operation here. Thank you. सो काही जरी डाउट्स असेल तर पर्सनल मेसेज करा, परत मी तुम्हाला लिंक शेअर करते.